स्टुडंट्स, मी सम्राट पोद्दार. तर आपला टॉपिक चालू आहे प्रेशर मेजरमेंट. इंडस्ट्रियल मेजरमेंट हा सब्जेक्ट बघतोय आपण. तर त्यातला आपला पॉईंट चालू आहे इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर. इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर हे बघण्याच्या आधी त्याचे पहिल्या 3 टाईप्स कुठले कुठले आहेत हे बघून घेऊया. बॉर्डॉन ट्यूब, बेलोज, डायफ्रॅम आणि कॅप्सूल. आता इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर हे कशाचं टाईप आहे तर प्रेशर मेजरिंग डिव्हायसेस हे जे मेन 3 टाईप्स आहेत. नॉन इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर ज्याला आपण मॅनोमीटर म्हणतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये नॉन इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसरचे पुढं आणि 4 टाईप्स आहेत, ते आपण बघितलेले आहेत आत्तापर्यंत लेक्चरमध्ये. तर ह्या लेक्चरमध्ये आपण इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसरचे टाईप्स आहेत ते बघणार आहे. पुढं जाऊन इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर आहे, त्याचे पण 2 टाईप्स आहेत, ते पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचे आहेत. आता ह्यामध्ये आपण इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसरचे जे टाईप्स आहेत आणि इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर म्हणजे काय हे आपण बघायचं आहे. तर इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर म्हणजे काय तर इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर आर प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट्स दॅट आर डिझाइन्ड टू ऑपरेट अंडर अ प्रेशर गेज बाय बेंडिंग, डिफॉर्मिंग or deflecting or by moving some device and amount by which it depends on pressure change. म्हणजे काय, इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर हे प्रायमरी सेन्सिंग एलिमेंट आहे. ते कशासाठी डिझाईन केलेलं असतं, टू ऑपरेट अंडर प्रेशर गेज बाय बेंडिंग, म्हणजे बेंड करून आपण वापरू शकतो, डिफॉर्म करून वापरू शकतो किंवा डिफ्लेक्टिंग करून वापरू शकतो, किंवा आपण काय करू शकतो, बाय मूविंग सम डिवाइस अँड अमाऊंट बाय विच इट डिपेंड्स ऑन प्रेशर चेंज, किंवा प्रेशर चेंज होण्यावर ते म्हणजे काय असू शकतं ते डिपेंड आहे, ठीक आहे. म्हणजे आपण त्याला कसं वापरू शकतो इलॅस्टिक प्रेशर. इलॅस्टिक म्हणजे काय की इलॅस्टिक म्हणजे तुम्हाला माहीत असतं की बाबा आपण त्याला कसंही लांबवू शकतो, कसंही ताणवू शकतो, परत ते आहे त्या काय येतं त्याला आहे त्या शेपला येतं. आता रबरचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर काय होतं, त्याला तुम्ही बेंड करा, ठीक आहे, डिफॉर्म केला. बेंड करा म्हणजे काय केला तुम्ही, वाकवला, डिफॉर्म केला किंवा डिफ्लेक्ट केला, ओढला, ताणला, खेचला, काहीही जरी केला तुम्ही तरी काय होतं इलॅस्टिक, तर ते आहे त्या शेपला परताने येतं, ठीक आहे. म्हणजेच काय होतं, आणि तुमचं कामापुरतं ते काम जोपर्यंत असतं तोपर्यंत ते काय होतं, बेंड पण होतं, ठीक आहे, लांबलं पण जातं, खेचलं पण जातं, काही पण होऊ शकतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. परंतु त्याची एक प्रॉपर्टी असते की ते आहे त्या काय म्हणतो त्याला, आपण किती जरी त्याला हे केलं ते आहे त्या शेपला ते परताने येत असतं, ठीक आहे. थोडाफार त्याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात प्रेशरमुळे, हे खरं टेम्परेचरमुळं, प्रेशरमुळं, पण थोडाफार चेंज जरी झाला तरी ते आहे त्या शेपला जास्त करून येत असतं. तर इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर कन्वर्ट द प्रेशर इंटू मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट. इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसरचं मेन काम काय आहे तर ते काय करतं, कन्वर्ट करतं, काय कशाला, प्रेशरला कन्वर्ट करतं मेकॅनिकल डिस्प्लेसमेंटमध्ये, विच इज लॅटर कन्वर्टेड इंटू ॲन इलेक्ट्रिकल फॉर्म युजिंग अ सेकंडरी ट्रान्सड्यूसर. नंतर तेच काय होतं, नंतर कन्वर्ट केलं जातं इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये. कसं आपण इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये करणारे कन्वर्ट, तर ते सेकंडरी ट्रान्सड्यूसरचा यूज करून आपण त्याला नंतर इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये पण आपण कन्वर्ट करतं. मेन काय करतं इलॅस्टिक ट्रान्सड्यूसर, कन्वर्ट करतं प्रेशरला मेकॅनिकल डिस्प्लेसमेंटमध्ये. आणि ज्यावेळेला ही मेकॅनिकल एनर्जी म्हणजे मेकॅनिकल डिस्प्लेसमेंट टू इलेक्ट्रिकल फॉर्ममध्ये कसं कन्वर्ट करतो तर सेकंडरी ट्रान्सड्यूसरचा यूज करून आपण हे करतो, ठीक आहे. आता कॉमनली यूज्ड इलॅस्टिक ट्रान्सड्यूसर्स आर कुठले आहेत ते तर बॉर्डॉन ट्यूब आहेत, बेलोज आहे आणि डायफ्रॅम आहे. कॉमनली यूज्ड प्रेशर ट्रान्सड्यूसर्स आर च्या पुढं जी पहिली टाईप दिली आहे बॉर्डॉन ट्यूब, त्या पुढं 18 पडले, ते चुकून 18 पडले, ते कसल्याही म्हणजे सिलेबसला नाही आहे, ठीक आहे. चुकून ते काहीतरी स्पेलिंग मिस्टेक होता ना, 1 आणि 8 तिथं पडलेलं आहे, ठीक आहे. तर कॉमनली यूज्ड इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसर्स आर कुठले आहे तर बॉर्डॉन ट्यूब आहे, बेलोज आहे आणि डायफ्रॅम आहेत. हे इलॅस्टिक प्रेशर ट्रान्सड्यूसरचे 3 मेन टाईप्स आहेत. आता बॉर्डॉन ट्यूब म्हणजे आपण काय ते बघणार आहे, ठीक आहे. तर बॉर्डॉन ट्यूब म्हणजे काय तर ड्यू टू बॉर्डॉन ट्यूब म्हणजे ड्यू टू इट्स इफेक्टिव्हनेस अँड रिलायबिलिटी इट इज यूज्ड इन स्टीम प्लांट्स, केमिकल प्रोसेसेस आणि अदर इंडस्ट्रीज. म्हणजे हे काय असतं ते इफेक्टिव्ह असतं आणि रिलायबल असतं, ठीक आहे. म्हणजे कंटिन्युअसली चालत असतं, त्यामुळं आपण ते स्टीम प्लांट आहे तिथं ते स्टीम प्लांट्स, केमिकल प्रोसेस आणि बाकीच्या भरपूर इंडस्ट्रीजमध्ये आपण बॉर्डॉन ट्यूब यूज करू शकतो. आता बॉर्डॉन ट्यूबचे जे टाईप्स आहेत ते मेन कुठले आहेत
तर 4 टाईप्स पडतात बॉर्डर ट्यूबचे. सी शेप्ड त्याच्यामध्ये काय असतं, प्रेशर रेंज जे आहे ते कशामध्ये असते तर 10 PSI टू 1,00,000 PSI पर्यंत असते. स्पायरलमध्ये किती असते तर बिलो म्हणजे 1000 PSI पेक्षा कमी असते. आणि हेलिकलमध्ये पण काय असते तर 1000 PSI पेक्षा कमी असते. आणि चौथं जे टाईप आहे ते कुठलं आहे तर ट्विस्टेड. हे 4 टाईप्स आहेत बॉर्डन ट्यूबचे. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा आपण बघणार काय आहे तर बॉर्डन ट्यूब बघितलं आपण. तर बॉर्डन ट्यूब म्हणजे काय हे पण बघितलं. ठीक आहे. तर बॉर्डन ट्यूब बघितल्यानंतर आता आपण बघणार आहे जे मेन टाईप्स आहे. ठीक आहे. बॉर्डन ट्यूबचे जे मेन टाईप्स आहेत त्यावरून बॉर्डन ट्यूब म्हणजे काय हे तुम्हाला कळतंयच. ठीक आहे. तेच म्हणजे त्याचे टाईप्स आणि ते सेमच असतात. म्हणजे सेम म्हणजे काय तर सेमच कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे जे असतात ते सेमच असतात. ठीक आहे. तर आपण सी टाईप बॉर्डन ट्यूब आपण इथं आता बघणार आहे. तर त्याच्यामध्ये काय येतं सी टाईप बॉर्डन ट्यूबमध्ये, त्याचं मेन वर्किंग प्रिन्सिपल काय आहे सी टाईप बॉर्डन ट्यूबचं. तर ज्यावेळेला प्रेशर आपण अप्लाय करतो कशाला बॉर्डन ट्यूबला, त्या बॉर्डन ट्यूब काय करतं तर बॉर्डन ट्यूब सर्क्युलर शेप घेतं अँड ऑल्सो ट्राय टू अनविंड पॉइंटर शोज द डिफ्लेक्शन ऑन सर्क्युलर स्केल. तुम्हाला डायरेक्ट डायग्रॅम दाखवतो म्हणजे तुम्हाला डायग्रॅम म्हणून कळते. ठीक आहे. ज्यावेळेला आपण प्रेशर अप्लाय करतो कशाला बॉर्डन ट्यूबला त्यावेळेला ते काय करतं सर्क्युलर शेप घेतं. ठीक आहे. आता हे सर्क्युलर शेप का घेतं कारण की हे इलॅस्टिक ट्रान्सड्यूसर आहे आणि इलॅस्टिक ट्रान्सड्यूसरचं मगाशीच तुम्हाला सांगितलं. तर ते काय करतं तर बेंड होऊ शकतं, डिफॉर्म होऊ शकतं, डिफ्लेक्ट होऊ शकतं, हे तिन्ही पण होऊ शकतं. ठीक आहे. तर त्यामुळं काय होत असतं ज्यावेळेला प्रेशर आपण अप्लाय करतो बॉर्डन ट्यूबला त्यावेळेला ते सर्क्युलर शेप घेतं आणि ट्रायज टू अनविंड पॉइंटर. ठीक आहे. पॉइंटर काय करतं अनवाइंड करतं, शोज द डिफ्लेक्शन ऑन सर्क्युलर स्केल. आता इथं तुम्हाला स्केल दिसत असेल. ठीक आहे. तर त्यावेळेला काय करतं ते सर्क्युलर स्केलवर काय करतं डिफ्लेक्शन दाखवतं. त्यामुळे काय मिळते तुम्हाला डायरेक्ट मेजरमेंट ऑफ प्रेशर मिळते कशामध्ये तर kg/cm² और PSI. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळते डायरेक्ट मेजरमेंट मिळते. तर kg/cm² आणि PSI हे त्याचे काय दाखवले ते तुम्हाला कशामध्ये मोजतात ह्याच्यामध्ये दाखवले. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शनमध्ये काय येतं तर सीमलेस मेटल ट्यूबिंग असते हॅविंग इलेक्ट्रिकल क्रॉस सेक्शनल. ठीक आहे. त्यानंतर ट्यूब एनक्लोज करतो सॉकेटमध्ये ज्यामध्ये प्रेशर इनलेट असेल. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतो फ्री एंड ऑफ ट्यूबला आपण काय म्हणतो टिप म्हणतो, जी तुम्हाला टिप डायग्रॅममध्ये दाखवली आहे. ठीक आहे. डायग्रॅम तुम्ही बघू शकता. त्यामध्ये सगळ्यात स्टार्टिंगला स्केल दिसतं, त्यानंतर पॉइंटर दिसतो म्हणजे पॉइंटर घड्याळाचा कसा काटा असतो त्याला ह्याच्यामध्ये काय बॉर्डन ट्यूबमध्ये काय दाखवलेलं आहे पॉइंटर दाखवलेलं आहे. त्यानंतर टिप दिसते, त्यानंतर ॲडजस्टेबल लिंक, त्यानंतर सेक्टर शेप्ड गिअर दिसतं, सॉकेट दिसतं, पिनियन गिअर दिसतं. तुम्हाला जर प्रॉपरली दिसत नसेल तर व्हिडिओची क्वालिटी असते, क्वालिटी 3 टिंब वरती असतं राईट साईडला वरती तिकडं 3 टिंब असतात त्याच्यावर दाबला की तिथं क्वालिटी म्हणून दिसतं. ते क्वालिटी आहे ती तुमची क्वालिटी वाढवा म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या डायग्रॅममधल्या गोष्टी दिसतील. ठीक आहे. तर बॉर्डन ट्यूबचं तुम्हाला जे फ्री एंड सांगितलं त्या टिप म्हणलं ते. ठीक आहे. फ्री एंडला टिप म्हणलं. फ्री एंड ऑफ द ट्यूब इज कॉल्ड टिप. ठीक आहे. द सॉकेट ट्यूब अँड टिप आर वेल्डेड. जे तुमचं सॉकेटचं सॉकेट आहे ट्यूब आहे आणि जे टिप आहे ठीक आहे ह्या तिन्ही पण गोष्टी काय करतात केलेल्या असतात, वेल्डेड केलेल्या असतात, ब्रेस्ड केलेलं असतात आणि सोल्डर पण केलेलं असतं. ठीक आहे. सोल्डरिंग पण केलेलं असतं त्याच्यावर. म्हणजे काय करतो एखाद्या मेटल ठेवून आपण त्याला वितळल्यासारखं करून तिथे चिटकवतात. ठीक आहे. म्हणतात डाग देणे म्हणतात. तुम्ही डाग दिलेला बघितला त्यालाच म्हणतात सोल्डरिंग म्हणतात. ठीक आहे. वेल्डिंग करतात, ब्रेस करतात किंवा सोल्डर केलेलं असतं. ठीक आहे. टुगेदर अकॉर्डिंग टू प्रेशर रेंजेस, प्रेशर कसं असेल त्याच्यानुसार. आता ट्यूब डायमीटर किती असते बाबा ह्याची तर 0.5 mm टू 1.25 mm एवढी असते. ठीक आहे. हे झालं बॉर्डन ट्यूबचं काय झालं कन्स्ट्रक्शन झालं. ठीक आहे. डायग्रॅम तुम्हाला डायरेक्ट दाखवल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या असतील. आता काय होतं वर्किंगमध्ये काय होतं ज्यावेळेला तुम्ही प्रेशर अप्लाय करणार कशाला इनलेट सॉकेटच्या इनलेटला ज्यावेळेला तुम्ही प्रेशर अप्लाय कराल त्यावेळेला टिप असते. ठीक आहे. टिप तुम्हाला डायग्रॅममध्ये दिसत्या. ठीक आहे. ही टिप काय होणार डिफ्लेक्ट होणार ज्यावेळेला प्रेशर मॅक्झिमम असेल. मॅक्झिमम मोशन ऑफ टिप इज हार्डली किती असणार 6 mm एवढी असणार. ठीक आहे. ज्यावेळेला तुम्ही प्रेशर मॅक्झिमम असणार त्यावेळेला आपली टिप काय करणार डिफ्लेक्ट करणार. ठीक आहे.
This arrangement for covering this linear displacement into a circular one, usually the deflection of pointer is around 270 degree gauge, is precision made particularly gear. आता ह्याच्यामध्ये काय होणार, हार्डन्ड बुशिंग्स आपण यूज करणार कशाला, पिवोटला आणि स्पिंडल सेक्टर गिअर जे आहे, ठीक आहे. ह्याच्यामध्ये दिसतं तुम्हाला सेक्टर शेप्ड गिअर, ठीक आहे. ह्याला आपण काय यूज करणार, हार्डन बुशिंग्स जे आहे ते हार्ड यूज करणार कशाला, पिवोटला आणि सेक्टर शेप्ड स्पिंडल सेक्टर गिअर जे आहे, ठीक आहे. ह्याला हॅज एक्सटेन्शन बियॉन्ड पिएट, त्यालाच आपण काय म्हणणार, म्हणजे जे एक्सटेन्शन केलेलं असतं पिएटला त्याला आपण काय म्हणतो, लिव्हर असं म्हणतो, ठीक आहे. आता इथं तुम्हाला डायग्रॅमॅटिकली तुम्हाला सांगायला येत नाही, पिवोट पण तिथंच असतं सेक्टर शेपच्या तिथं, ठीक आहे. तर लिव्हर इज कनेक्टेड बाय ॲडजस्टेबल लिंक टू टिप, म्हणजे लिव्हर अशा आपण कशाला कनेक्ट करतो, आता ॲडजस्टेबल लिंक टू टिप ह्याला आपण काय कनेक्ट करतो, लिव्हर कनेक्ट करतो, ठीक आहे. ॲडजस्टेबल लिंक दिसते तुम्हाला तिथं, त्यामुळे त्याला इथं त्याच्याबरोबर त्याला लागूनच आहे ते काय आहे, लिव्हर आहे, ठीक आहे. मग आता मोशन ऑफ द टिप इज ट्रान्समिटेड बाय मीन्स ऑफ लाईन, लिव्हर, सेगमेंट गिअर, पिनियन गिअर आणि लास्टली टू द स्पिंडल अँड पॉइंटर. ह्याला आपण काय करतो, ह्या म्हणजे मोशन ऑफ द टिपचं जे आता टिपला जे मोशन मिळणार, आता टिप तुम्ही इथं ॲडजस्टेबल लिंकच्या वरती जे तुम्हाला टिप दिसते, ठीक आहे, त्याचं जे मोशन आहे ते आपण ट्रान्समिट करतो कसं, बाय लाईन, लिव्हर, सेगमेंट गिअर, पिनियन गिअर आणि लास्टला कशानं, स्पिंडल अँड पॉइंटर, ह्या दोन्हीनं आपण काय करतो, मोशन जे आहे ते ट्रान्समिट करायचं काम करतो. आता ऑब्टेन द साईज जे आहे ती कितीच्या मध्ये आहे, ठीक आहे. ऑब्टेन द साईज जे आहे ते कितीच्या मध्ये आहे, तर 5 सेंटीमीटर टू 35 सेंटीमीटर डायमीटर इन मेनी डिफरंट इंडिकेटिंग स्टाईल्स, ठीक आहे. डिफ्लेक्शन डिपेंड्स ऑन, आता डिफ्लेक्शन कशावर डिपेंड असते, जे तुमचं पॉइंटर आहे ते जे डिफ्लेक्ट करतं स्केलवर ते कशावर डिपेंड आहे, तर रेडियस ऑफ बँडवर डिपेंड आहे, तर टोटल ट्यूब लेंथ जी आहे त्याच्यावर डिपेंड आहे, वॉल थिकनेस आहे त्याच्यावर डिपेंड आहे, डायमीटर ऑफ वॉल थिकनेस, डायमीटर ऑफ ट्यूब त्याच्यावर डिपेंड आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी ऑफ ट्यूब ह्याच्यावर डिपेंड आहे, ठीक आहे. ह्या सगळ्यावर हे सगळे डिपेंड आहे, ठीक आहे. कशाचं, डिफ्लेक्शन डिपेंड आहे. आता कारण की कसं, म्हणजे एक्झाम्पल द्यायला गेलं कसं, तर तुम्ही जर तुमचं टायर असेल व्हेकलचं, ठीक आहे, जर तुम्हाला ते फिल करायचं असेल तर तुम्हाला कुठं जायला लागणार, तर गॅरेजमध्ये जायला लागणार. तसंच इथं काय यूज करतात, तर मीटर यूज करतात कशासाठी, एअर प्रेशर जे ट्यूबमधलं आहे ते चेक करण्यासाठी. त्याच ट्यूबला आपण काय म्हणतो, नाही त्या ट्यूबच्या आत काय आपण यूज करतो, बर्डन ट्यूब यूज करतो, म्हणजे मीटर जे आहे. तसंच इथं आपण काय यूज करतो, एअर प्रेशर जे ट्यूब्स आहे त्याच्यामधलं चेक करण्यासाठी आपण इथं बर्डन ट्यूब यूज करतो, ठीक आहे. तर बर्डन ट्यूब म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलेलं आहे, जर कळालं नसेल तर तुम्ही अनेकदा थोडंसं मागे घेऊन व्हिडिओ बघू शकता. आता ठीक आहे, झालं ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मटेरियल कुठलं यूज करतो, तर ब्रॉन्झ यूज करतो. कुठं पण किती यूज करतो, तर अप टू 600 PSI पर्यंत पण यूज करतो. बेरिलियम कॉपर यूज करतो, कितीपर्यंत यूज करतो, 10,000 PSI पर्यंत यूज करतो. स्टेनलेस स्टील ब्रॉन्झ कितीपर्यंत यूज करतो, 600 PSI पर्यंत. बेरिलियम कॉपर यूज करतो आपण 10,000 PSI पर्यंत. स्टेनलेस स्टील यूज करतो आपण 10,000 PSI पर्यंत. क्रोम मॉलिब्डेनम जे म्हणतो आपण ते एक्सेट्रा, ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बर्डन ट्यूबमध्ये, सी टाईप बर्डन ट्यूब जे आहे ह्याच्यामध्ये आपण यूज करतो, ठीक आहे. होपफुली हे तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे की बाबा बर्डन ट्यूब म्हणजे नेमकं काय ते, ठीक आहे. व कसं कन्स्ट्रक्शन सांगितलं आहे, वर्किंग सांगितलं आहे, वर्किंग प्रिन्सिपल सांगितलं आहे, मेन जे वर्किंग प्रिन्सिपल आहे ते सांगितलं आहे, आणि त्यानंतर टोटल वर्किंग सांगितलं आहे, त्यामध्ये जे मटेरियल यूज होतात ते सगळे सांगितलं आहे, ठीक आहे. थँक्यू एव्हरीवन. अशा प्रकारे आजचं लेक्चर इथं आपण थांबवत आहे.